क्रिकेट आणि पुणे हे जरा वेगळंच समीकरण आहे। भारतीय संघाचा एखाद्या सामन्यामध्ये विजय झाला की लगेच क्रिकेट प्रेमी तरुण हे एफसी रोडवरती एकत्र येतात आणि जल्लोष साजरा करतात। सध्या आयपीएलचं वातावरण होतं आणि आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये आरसीबी संघाने विजय मिळवतात आरसीबीचे फॅन क्रिकेट प्रेमी पुणेकर हे एफसी रोडवरती एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। मोठ्या संख्येने तरुणाई एफसी रोडवरती एकत्र आली आणि त्यामधील हुल्लडबाजांनी नको त्या गोष्टी करायला सुरुवात केली। आपला विजय जल्लोष साजरा करत असताना हुल्लडबाजांनी इतरांना त्रास होईल असं वर्तन केलं आणि त्यामधील 30 ते 40 जणांवरती आता पोलिसांच्या माध्यमातून गुन्हे देखील दाखल करण्यात आले। आयपीएल मध्ये 17 वर्षांनंतर आरसीबी संघाने विजेतेपद पटकावल्यावरती पुण्यात क्रिकेट चाहत्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला। एफसी रोडवरती मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक एकत्र जमले, मात्र कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या आवाजात फटाके फोडण्यात आले। काही तरुणांकडून रस्त्यावरती उभे राहून हुल्लडबाजी करण्यात आली, नागरिकांना त्रास देण्यात आला, वाहन चालकांना अडथळा निर्माण होईल असं कृत्य केलं गेलं। यावेळेला काही तरुणांकडून असभ्य वर्तन देखील करण्यात आलं। आता याच तरुणांवरती गुन्हा दाखल केला गेलाय। पोलिसांकडून घटनास्थळी असलेली सीसीटीव्ही फुटेज तपासत हुल्लडबाजी करणाऱ्या 30 ते 40 जणांवरती गुन्हे दाखल केले गेले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री मोठ्या संख्येने तरुण आयपीएलचा सामना संपल्यावरती आरसीबी या संघाचा विजय जल्लोष करण्यासाठी गुडलक चौकामध्ये एकत्र आले। तरुणांनी नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने फटाके फोडले। सार्वजनिक ठिकाणावर येऊन गोंधळ घातल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 3 जून 2025 रोजी आयपीएल मध्ये फायनल मॅच झाली आणि फायनल मॅच मध्ये आरसीबी नावाची टीम जी आहे ती विजेती ठरली। त्यानंतर पुण्यातले विविध भागातली तरुण पोरं उपद्रव माजवण्यासाठी फर्ग्युसन रोड या ठिकाणी आले। गुडलक चौक असेल, फर्ग्युसन कॉलेजचं गेट असेल, या ठिकाणी येऊन धांगडधिंग्याचा जो प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे डेक्कन पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस ऍक्ट 135 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। या ठिकाणी शहरामध्ये किंवा इतरत्र भागामध्ये सुद्धा ज्यावेळी अशा प्रकारची एखादी गोष्ट घडते त्यावेळी त्यासाठी विना परवानगी कुणीही मोठ्या संख्येमध्ये येऊन एखादा कार्यक्रम असेल किंवा आंदोलनाची एखादी गोष्ट असेल ही विना परवाना करू शकत नाही। यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून आदेश निर्गमित केले जातात आणि त्या आदेशान्वये जर अंमलबजावणी होत नसेल आणि विना परवाना जर अशा प्रकारचा उपद्रव माजवला जात असेल तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस ऍक्ट 135 नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येतो। 30 ते 40 जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। काही जणांवरती यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई पूर्ण झालेली आहे। त्यांच्या व्यतिरिक्त इतरही लोकांना आयडेंटिफाय करून त्यांना याच्यामध्ये आरोपी म्हणून निष्पन्न करून त्यांच्यावर सुद्धा माननीय न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यात येणार आहे। त्याच्यामुळं इथून पुढे सुद्धा अशा प्रकारच्या कुठल्याही ठिकाणी जाऊन उपद्रव माजण्याचा प्रकार करू नये ही तरुणांना सुद्धा सगळ्यांना या सगळ्या लोकांना प्रशासनाकडून फक्त विनंतीच नाही तर एक इशारा म्हटला तरी हरकत नाही।